नगर शहरातील महात्मा फुले चौकातील चाणक्य युवा प्रतिष्ठान गेल्या 30 वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात व जल्लोषात साजरे करीत असतात। याही वर्षी चाणक्य युवा प्रतिष्ठानने माननीय आमदार संग्राम जगताप व शीतलताई जगताप यांच्या हस्ते घटस्थापना करून आरती करण्यात आली। यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा आदी यावेळी उपस्थित होते। महत्त्वाचे म्हणजे चाणक्य युवा प्रतिष्ठाननं डीजेला फाटा देत रुद्रवंश हे ढोल पथक बोलविण्यात आले होते। हे ढोल पथक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। बोलताना नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून हा नवरात्र उत्सव करत असते। विजयादशमीच्या दिवशी 40 फुटी रावणाचं दहन तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील चाणक्य युवा प्रतिष्ठान आयोजित करत असते। याही वर्षी विजयादशमीला या रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी नगरकरांनी सहपरिवार उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे। माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। हा उत्सव साजरा करत असताना परिसरातील सर्व नागरिक असतील, महिला असतील, हे सगळेच या नवरात्र उत्सवाचा लाभ घेत असतात आणि या नवरात्र उत्सवाचं समारोप हा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीला रावण दहनाने होत असतो। या रावण दहनामध्ये 40 फुटाच्या रावणाचं दहन या ठिकाणी केलं जातं। यावेळी माननीय आमदार अरुण काका जगताप, माननीय आमदार संग्राम भैया जगताप, या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब, त्याचबरोबर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक संजयजी चोपडा साहेब, नगरसेविका शीतलताई जगताप, या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा रावण दहनाचा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमामध्ये नेत्रदीपक अशी रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जात असते आणि म्हणून गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा याही वर्षी चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या नवरात्र उत्सवाच्या निमित्त आयोजित केलेली आहे। मी सर्व परिसरातील नागरिकांना तसेच नगरकरांना आवाहन करतो की येणाऱ्या या दसऱ्याच्या आपल्या सर्वांनाच व नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दसऱ्याला विजयादशमीला या रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहावं एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।